विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचा भूगोल या भूगोल फिफ्थ सेम विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये मागच्या काही तासिकेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भानं महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, प्रशासकीय विभाग, त्याचबरोबर महाराष्ट्राची जलप्रणाली, महाराष्ट्राचे हवामान आणि महाराष्ट्रातील वने इत्यादी महाराष्ट्राच्या भौगोलिक घटकांचा अभ्यास केल्यानंतर आज आपण महाराष्ट्रातील मृदा या नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणार आहोत. मृदा म्हणजे काय तर निरनिराळ्या बाह्यशक्तींच्या कारकामुळे भूपृष्ठावरील मोठमोठ्या खडकांची जी तुटफूट किंवा झीज होते आणि मोठमोठे भूपृष्ठावरील खडक तुटून फुटून त्यांचे मग बारीक मातीत रूपांतर होते. तर भूपृष्ठावर तयार होणारा हा जो बाह्यकारक आहे खडक, ह्या खडकांच्या तुटण्या फुटण्यामुळे तुटून फुटून जेव्हा त्यांचे बारीक अशा मातीत रूपांतर होते, अशा खडकांच्या बारीक मातीत रूपांतर होणाऱ्या थराला मृदा असे म्हटलं जाते. मग मानवी जीवनामध्ये मृदा म्हणजे काय तर भूपृष्ठावर आढळणारी अगदी सूक्ष्मात सूक्ष्म अशी वस्तू म्हणजेच मृदा असं आपण म्हणू शकतो. या मृदेचं मानवी जीवनात काय महत्त्व आहे तर आपल्याला माहिती आहे की मानवाला लागणारे अन्नधान्य या मृदेतूनच आपण प्राप्त करू शकतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यांना लागणारा कच्च्या मालाचे उत्पादन, अन्नधान्याचे उत्पादन हे फक्त मृदेच्या सहाय्याने होऊ शकते. त्याबरोबरच या मृदेमध्ये अनेक रासायनिक नैसर्गिक घटकसुद्धा असतात, यांचासुद्धा आपण विलगीकरण करून उपयोगात आणू शकतो. तर महाराष्ट्राची लोकसंख्या, उद्योगधंदे, व्यापार, अन्नधान्य, कच्च्या मालाचा पुरवठा या एकंदरीत सगळ्या वस्तूंसाठी आपल्याला मृदेवर अवलंबून राहावं लागते. त्याचबरोबर वनस्पती स्वतःचे अन्न तयार करत असताना सुद्धा वनस्पतीला या मृदेवर अवलंबून राहावं लागते. म्हणजे सजीवसृष्टीचा मूळ पाया जर कोणता असेल तर तो सजीवसृष्टीचा मूळ पाया कदाचित या मृदेलाच आपण ग्राह्य घेऊ शकतो. तर मानवी जीवनात या मृदेचे अनन्यसाधारण महत्त्व जरी असले तरी एखाद्या ठिकाणचे खडकांची रचना, खडकांचा प्रकार आणि त्या ठिकाणच्या हवामानांचा संयुक्त परिणाम जो आहे हा तेथील मृदेच्या निर्मितीवर होत असतो. म्हणजे भूगर्भातील तप्त लावारस जेव्हा भूपृष्ठावर येतो तेव्हा तो थंड होऊन त्याचे खडकात रूपांतर होते, परंतु भूगर्भातील लावारस थंड झाल्याच्या नंतर त्याचे खडकात रूपांतर झाले की त्याला आपण मृदा म्हणू शकत नाही. त्या खडकांवर बाह्यकारकांचा परिणाम होऊन त्या खडकांचे तुटणे फुटणे ही प्रक्रिया होणे आवश्यक असते आणि जोपर्यंत त्याचे मऊ चिकन अशा कणात रूपांतर होत नाही तोपर्यंत खडकांचे मृदेत रूपांतर होऊ शकत नाही. या मृदेचा 1 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी किंवा या खडकांवर बाह्यकारकांचा परिणाम होण्यासाठी बहुतेक हजारो वर्षाचा कालावधी लागतो. 1 सेंटीमीटरचा जो मृदेचा थर असतो, हा 1 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. हजारो वर्ष त्या खडकांवर जेव्हा बाह्यकारकाचा परिणाम होऊन ते खडक मोठे कण फुटतात, मग त्याचे बारीक अशा बारीक कणात रूपांतर जेव्हा होऊन ती मृदा तयार होत असते. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकूण मृदेचे 6 प्रकार पाहायला मिळतात. यापैकी काळी जी मृदा आहे, पहिला प्रकार आहे काळी मृदा. महाराष्ट्राची जवळपास 75% भूभाग जो आहे हा काळ्या मृदेने व्यापलेला आहे. या मृदेच्या प्रदेशामध्ये साधारणतः 100 सेंटीमीटर पाऊस हा पडत असतो. ही मृदा तप्त अशा लावारसापासून तयार झाल्यामुळे या मृदेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट इत्यादी खनिज द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट ही खनिज द्रव्ये या मातीत असल्यामुळे या मातीचा रंग जो आहे हा काळा तयार होत असतो. म्हणून या मृदेला काळी मृदा असेही म्हणतात. तसेच या मृदेमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होऊन कापसाचे पीक अत्यंत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. म्हणून या मृदेला आपण काळी कापसाची मृदा याही नावाने सुद्धा ओळखतो. यावर बघा की काळी मृदा म्हणजे काय किंवा काळी कापसाची मृदा म्हणजे काय किंवा लावा मृदा म्हणजे काय किंवा रेगून मृदा म्हणजे काय, अशा बहुतेक नावाने या मृदेला आपण
या मृदेचा उल्लेख केला जातो। त्यामुळे या भागावर विचारलेल्या प्रश्नांमध्ये काळ्या मृदेला दुसरं जे नावं देण्यात आलेली आहेत ते नावं जर आपण लक्षात घेतली तर यामध्येच आपल्याला पर्यायी 5-6 प्रश्न मृदा किंवा काळ्या मृदेला इतर कोणत्या नावानं संबोधले जाते अशा प्रकारे आपण या मृदेवर एकंदरीत 5-6 प्रश्न सहज लक्षात ठेवू शकतो। काळ्या मृदेला काय काय मृदेने ओळखले जाते? लावा मृदा, रेगून मृदा, काळी कापसाची मृदा, काळी मृदा अशा अनेक नावाने ओळखले जाते। या मृदेमध्ये ही मृदा 75% भूभागाने व्यापलेली आहे। 100 सेंटीमीटर पाऊस या मृदेच्या ठिकाणी पडतो। ही मृदा महाराष्ट्रात कोणत्या भागात आढळते तर बघा, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात या मृदेचा अवशेष आपल्याला दिसून येते। या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण भरपूर असते, म्हणून सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही। ही जमीन पाणी जास्त प्रमाणात पाण्याचा निचरा होतो आणि पाणी धरून ठेवत असते। या मृदेमध्ये विशेषतः कापूस, ज्वारी, बाजरी, ऊस, गहू ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि ही सगळी पिके जी आहेत ही सगळ्या पिकांना मार्केटमध्ये खूप चांगली मागणी असते। दुसरा जो प्रकार आहे नद्यांच्या खोऱ्यातील मृदा। नद्यांच्या खोऱ्यात आढळणाऱ्या मृदेला आपण गाळाची मृदा असेही म्हणतो। तर भूपृष्ठावर असलेले खडक जेव्हा तुटतात, फुटतात आणि त्यांचे बारीक मातीत रूपांतर होते, जेव्हा भूपृष्ठावर पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या प्रवाहामाध्यमातून या नद्यांच्या परिसरात असलेल्या किंवा नद्यांच्या खोऱ्यात असलेले खडकांचे तुकडे नद्या वाहून नेतात आणि एखाद्या खोलगट भागामध्ये जेव्हा नद्यांचे प्रवाह संत होतात, थांबतात, तर त्या ठिकाणी आपल्याबरोबर वाहून आणलेल्या या मृदेचे बारीक रेतीचे, मातीचे किंवा वनस्पती प्राण्यांचे अवशेषांचे जे कण असतात हे त्या खोलगट भागामध्ये संचयित करतात आणि त्यापासून जी मृदा तयार होत असते त्या मृदेला आपण गाळाची मृदा म्हणतो। नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेल्या मृदेला गाळाची मृदा असं म्हटलं जाते। या मृदेचे अस्तित्व विशेषतः महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी, नर्मदा या नर्मदा नाही तापी नदींच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येते। तसेच या मृदेत थर एकंदरीत हे जे एक थर असतात हे खोल असतात, कारण दरवर्षी त्यावर नवीन गाळाच्या थरांचा संचयन होत असतो। या मृदेत खनिज द्रव्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि ही मृदा सुद्धा अतिशय सुपीक असते, कारण या मृदेमध्ये बारीक कणांचे रूपांतर असून त्यामध्ये वनस्पती प्राण्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात। दरवर्षी नवीन गाळ साचल्यामुळे या मृदेत सुपीक पिकं कायम घेतली जातात। त्यामुळे या मृदेस खताचा पुरवठा न करता आपण चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो। त्यामुळे या मृदेला गाळाच्या मृदेनंतर अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। या मृदेमध्ये विशेषतः ऊस, गहू ही पिके जी आहेत ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ शकतात। तर नद्यांच्या मृदेच्या प्रकारांचा अभ्यास करत असताना आपल्याला मृदेचे प्रकार त्याचबरोबर ती मृदा कोणत्या क्षेत्रात आढळते, त्यांचे क्षेत्र कोणकोणते आहेत, त्या मृदेत कोणती रासायनिक तत्त्व आढळतात ते महत्त्वाचे आहे। त्यानंतर त्या मृदेत कोणकोणती महत्त्वाची पिके घेतली जातात हे महत्त्वाचे आहे। म्हणजे कोणत्या भागावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यांचा जर आपल्याला अभ्यास असेल तर एकंदरीत परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण ते प्रश्न सहज असे सोडवू शकतो। तिसरा जो प्रकार आहे जांभी मृदा। जांभ्या मृदेलाच आपण लॅटराईट मृदा असेही म्हटलेलं आहे, कारण या मृदेचा रंग जांभळसर असतो। त्याचबरोबर ही मृदा जी आहे ही दमट आणि उष्ण हवामानाच्या प्रदेशात तयार होत असते। महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये या मृदेचे क्षेत्र आपल्याला आढळून येते। या मृदेत कोणकोणते रासायनिक द्रव्य असतात तर बघा, जांभ्या मृदेमध्ये लोह, टिटॅनियम, मॅग्नेशियम ऑक्साईड इत्यादी घटक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात। या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्य मात्र कमी प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येते। त्यामुळे या मृदेचा रंग जो आहे हा थोडा तांबूस असतो। तसेच पोटॅश, फॉस्फरस आणि चुन्यांचे प्रमाण या मृदेत कमी असते। त्यामुळे ह्या मृदेचा रंग लॅटराईट प्रकारच्या तांबूस रंगाचा दिसतो। ही मृदा लाल मृदेपेक्षा वेगळी असते। मृदेच्या प्रकारामध्ये जांभी मृदा म्हणजेच लाल मृदा नसते। या मृदेत कोणकोणती पिके घेतली जातात तर या मृदेमध्ये भात, भुईमुंग आणि विशेषतः फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। काही प्रदेशामध्ये जांभ्या मृदेपासून विटा तयार करण्याचा व्यवसाय जो आहे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो।
तर जांभी मृदा म्हणजेच कोणती मृदा? लॅटराईट मृदा. आणि ही मृदा कुठं आढळते? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या क्षेत्रात आढळतो. या मृदेत कोणकोणती रासायनिक तत्व असतात? लोह, ॲल्युमिनियम, टिटॅनियम, मॅग्नेशियम ही रासायनिक तत्वे असतात. त्याचबरोबर पोटॅश, फॉस्फरस, चुन्याचे प्रमाण कमी असते. म्हणजे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जांभ्या मृदेत कोणते रासायनिक तत्व कमी असतात. प्रश्न विचारताना कशाही स्वरूपाचा विचारला जाऊ शकतो, तो आपल्याला समजणे आवश्यक असते. त्याचबरोबर या मृदेत कोणकोणती पिके घेतली जातात? तर भात, भुईमुंग, भात म्हणजेच धान्य, भुईमुंग आणि फळझाडांची शेती चांगल्या प्रमाणात केली जाते. आणि कोणत्या उद्योगासाठी? तर विटा तयार करण्याच्या उद्योगासाठी सुद्धा या मृदेचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे लाल रंगाची मृदा, यालाच आपण रेताड मृदा म्हणतो, रेड सँड सॉइल. महाराष्ट्रात ही मृदा विदर्भात आणि उत्तर भागात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला आढळून येते. पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या भागामध्ये ग्रॅनाइट आणि नीस या खडकांची झीज मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लाल मृदा तयार होत असते. या मृदेमध्ये मातीचे कण जे असतात, हे कण अलग झाल्याने ही मृदा पाणी शोषून घेते व त्यामुळे त्या मृदेत कृत्रिम पाणी शोषण घेते. त्यामुळे या मृदेत पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणजे या मृदेमध्ये जर आपल्याला पिके घ्यायची असेल तर पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात करावा लागत असतो. या मृदेमध्ये मात्र लोहाचा अंश जास्त असल्यामुळे ही मृदा जास्त सुपीक नसते. या मृदेमध्ये कॅल्शियम, फॉस्फेट यासारखे घटक द्रव्य कमी असतात, लोह जास्त असतो, त्यामुळे ही मृदा सुपीक समजली जात नाही. तरीही या मृदेमध्ये बाजरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात असते. जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा भाताच्या पिकात उपयुक्त असते. म्हणजे ज्या ठिकाणी ही मृदा असेल आणि तिथं पाऊस जर जास्त पडत असेल तर यामध्ये सहज आपण पिकांचे उत्पादन घेऊ शकतो. त्यानंतरचा 5वा जो प्रकार आहे मृदेचा, याला आपण समुद्र किनाऱ्यावरील गाळाची मृदा असंही म्हणतो, ज्याला आपण रेताड मृदाही म्हटलं गेलं आहे. ही मृदा कोकण किनारपट्टीच्या आणि समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये दिसून येते, आढळतो. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून ही मृदा तयार झालेली असते. सह्याद्रीची जो पश्चिम बाजू आहे, या पश्चिम बाजूवर उगम पावणाऱ्या ज्या छोट्या नद्या आहेत, ह्या नद्या पावसाच्या पाण्याबरोबर गाळ, माती, इतर पदार्थ वाहून आणतात आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये संचयित होऊन ही मृदा तयार झालेली असते. ही मृदा रेतीमिश्रित असल्याने या मृदेमध्ये विशेषतः तांदूळ, भाजीपाल्याची पिके आणि नारळाची पिके घेतली जातात. त्यानंतर 6वा जो प्रकार आहे, हा आहे चिकणमातीची मृदा. चिकणमातीची मृदा म्हणजे ज्या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणात खडकांचे विघटन होते आणि मृदेच्या कण अत्यंत बारीक स्वरूपाचे असतात, अशा भागात चिकणमातीची मृदा आढळते. मग महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी ही मृदा आढळते? तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भाचा जो भाग आहे, त्या विदर्भाच्या भागामध्ये या मृदेचं प्रमाण जास्त असते. हा भाग मैदानी आणि सौम्य उताराचा असल्यामुळे या भागात नद्यांनी वाहून आणलेल्या बारीक मातीचे कण जवळजवळ असतात. त्यामुळे या मृदेत पाण्याचा निचरा चांगला होतो व या भागात भाताचे पीक जे आहे, हे भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असतात. तर आज आपण बघितले आहे की मृदा कशाला म्हणतात आणि मृदेच्या मानवी जीवनात काय महत्त्व आहे, या मृदेचे कोणकोणते प्रकार महाराष्ट्रात आढळून येतात, एकूण मृदेचे महाराष्ट्रात आढळणारे प्रकार किती, तर एकूण मृदेचे महाराष्ट्रात आढळणारे प्रकार 6 आहेत. त्यापैकी आपण बघितलं, पहिला जो आहे काळी कापसाची मृदा, दुसरा होता गाळाची मृदा, तिसरं होतं जांभी मृदा, चौथं होतं लाल मृदा, 5वं होतं समुद्र किनाऱ्यावरील गाळाची मृदा आणि चिकण मातीची मृदा, असे एकूण 6 मातीचे प्रकार. यावर प्रश्न विचारत असताना कोणती मृदा कुठं आढळतो, क्षेत्र लक्षात ठेवायचे. दुसरा आहे क्षेत्र लक्षात ठेवायचे. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पिके कोणती घेतली जातात. तिसरा प्रश्न असतो, रासायनिक तत्व कोणते आढळतात, कोणते रासायनिक तत्व कोणत्या मृदेत आढळतात. त्याच्यानंतर
क्षेत्र झालं, पिके झाली, कोणती रासायनिक तत्वे त्या मृदेत आढळतात आणि त्या मृदेत कोणती रासायनिक घटकाची कमतरता असते, हे 4 जर घटक आपण लक्षात ठेवले मृदेच्या संदर्भानं, मृदेचे क्षेत्र किंवा त्यांची उपनाव, एखाद्या मृदेचं उपनाव काय आहे, मृदेचं उपनाव काय आहे हे उपनाव लक्षात ठेवायचे, क्षेत्र लक्षात ठेवायचं, त्याच्यानंतर क्षेत्र लक्षात ठेवलं त्याच्यानंतर पिकं लक्षात ठेवायची. अशा पद्धतीनं जर आपण एकूण प्रत्येक मृदेचे हे 4 घटक लक्षात ठेवले तर आपल्याला यावर प्रश्न सोडवणे सोपं जाऊ शकतं.